ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा भागात जंगली हत्तींनं धुमाकूळ घातलाय। गेल्या महिनाभरापासून जंगली हत्ती पिकांचं नुकसान करतात। याबाबत वन खातं कुठली कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर अनुस्कुरा गाव आहे आणि याच गावाशेजारील सगळ्या पिकांची नासधूस या हत्तींकडून सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय हत्ती जो आहे, हत्तींचा कळप हा दिवसाढवळ्या एका गावातील रस्ता ओलांडताना आपल्याला दिसून येतोय। सध्या तरी 1 किंवा 2 हत्ती आहेत, पण आता या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते। यानंतर पाहूया पुण्यातील विवेक सबनीस यांनी 20व्या शतकातील जुन्या पुण्यातील ऐतिहासिक फोटोंचं कॅलेंडर तयार केलं आणि याविषयी विवेक सबनीस यांच्या या उपक्रमाचं मोठं कौतुक करण्यात येत आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी। माझ्याबरोबर विवेक सबनीस आहे, ज्याने आता 2019चं कॅलेंडर तयार केलं आहे आणि तेही अतिशय वेगळं। याचं वेगळं पण नेमकं काय आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून। काय सांगाल, आता 2019 अतिशय जवळ येऊन ठेपलेलं आहे, काय या कॅलेंडरची खासियत असणार आहे, काय वैशिष्ट्य? मी स्वतः जन्मतः पुणेकर आहे आणि माझं पुण्यावरती अतिशय प्रेम आहे। त्यामुळे मी माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी गेल्या 30-35 वर्षामध्ये अनेक दुर्मिळ जुने फोटो मिळवले आणि या फोटोंवरती भरपूर लिखाणही केलं। परंतु आता अशी एक स्टेज आलेली आहे की या फोटोंचा आपण काही अधिक विधायक उपयोग कसा करता येईल म्हणून गेल्या 3 वर्षापासून मी या कॅलेंडरमधले दुर्मिळ फोटो वापरून त्याचं कॅलेंडर करायला सुरुवात केली। यावर्षी मी त्यात थोडा बदल असा केला की ज्यांनी जुने फोटो काढलेत त्यांच्याकडले फोटो घेऊन आपण हे फोटो या कॅलेंडरमध्ये वापरायचे आणि पुणेकरांना या हेरिटेज कॅलेंडरमध्ये सहभागी करून घ्यायचं। काय काय आहे याच्यामध्ये? सुमित्रा हत्तीं दिसतेय, इंदिरा गांधींचा दोरा दिसतोय टिळक रोडवरचा, आणखीन काय याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत आणि नेमक्या कुठल्या सालाचे फोटो याच्यामध्ये समाविष्ट आहेत? पुण्याच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला फोटो जानेवारी महिन्यातच आहे आणि तो फोटो म्हणजे शनिवारवाड्यापुढे फोटोसाठी उभे असलेले पुणेकर आणि भारतातली ज्येष्ठ नेते मंडळी। विविध घटनांच्या घडामोडी आणि त्याचबरोबर 15 ऑगस्ट 1947 मध्ये असलेली ऐतिहासिक घटना, स्वातंत्र्य दिनी फडकविला गेलेला तिरंगा, अशा अनेक घडामोडींचा समावेश या कॅलेंडरमध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि यानंतर आता यशोगाथा पिंपरीच्या अंकिताची संशोधन क्षेत्रात नवनवीन शोध लावून अंकितानं स्वतःच्या नावावर तब्बल, बघा नीट ऐका, 10 पेटंट तिने मिळवलेले आहेत। सर्वसामान्यांना फायदेशीर ठरतील असे शोध तिने लावलेत आणि त्यामुळे सध्या सर्व स्तरातून अंकिताचं कौतुक होत आहे। बघूया अंकिताच्या संशोधनावरील हा स्पेशल रिपोर्ट। सध्याच्या वैज्ञानिक युगात दररोज नवनवीन शोध लागत असतात। इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक मुलं मुली आपलं करिअर करून नवनवीन आविष्काराला जन्म देत आहेत। तुम्हाला 3 इडियट्स सिनेमातला रॅन्चो नक्कीच आठवत असेल। पिंपरी चिंचवडमधील 23 वर्षीय अंकिता नगरकर सुद्धा सध्या महिला रॅन्चो म्हणून ओळखली जातीये। अंकितानं आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी येतील अशा 10 गोष्टींचं संशोधन केलंय। या कलर्ड पिना पेपरवर दिसली तेव्हा आपल्याला कळेल की आता पिना संपायला आले, आपल्या कामात डिस्टर्बन्स येतो, तर तो अवॉइड करू शकतो आपण। कारच्या वर लावलेले इंडिकेटर हे अंकितानेच लावलेल्या संशोधनापैकीच एक आहे। रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी हे संशोधन अत्यंत उपयोगी आहे। नुकताच आधुनिक इंडिकेटरचा शोध लावलेला आहे। ही कल्पना मला सुचली जेव्हा मी बाहेर गेले होते मैत्रिणीसोबत फिरायला, तर त्यावेळेस आमचं डिस्कशन चालू होतं की असं आजूबाजूला आसपास खूप अपघात होत आहेत आजकाल, तर हे अपघात नक्की टाळू कसे शकता येतील, यामध्ये आपला काही हातभार लागू शकतो का, या पद्धतीने आम्ही विचार करत होतो। आणि एक कल्पना मला सुचली की जे गाडीचे इंडिकेटर्स असतात, कारचे इंडिकेटर्स असतात, तर ते अनेकदा विजिबल नसतात, आपल्याला दिसत नाहीत, तर यासाठी काय करता येईल। तर त्या दृष्टीने आम्ही विचार करत गेलो आणि एक कल्पना मला सुचली, ती अशी आहे की जे इंडिकेटर्स आहेत ते मी कारच्या छतावर लावलेले आहेत। म्हणजेच जर आपल्याला उजव्या बाजूला वळायचं असेल तर इंडिकेटर ऑन करून आपण उजव्या बाजूला वळू शकतो। हे इंडिकेटर्स
जे गाडीच्या छतावर लावलेले आहेत ते ब्लिंक होतील आणि ते ब्लिंक झाल्यावर ज्या लांब उभ्या असलेल्या गाड्या आहेत त्यांनाही ते इझिली दिसतील. त्याच पद्धतीने ज्या उंच गाड्या आहेत, फॉर एक्झाम्पल ट्रक्स किंवा मोठ्या लक्झरी बसेस, तर त्यांनाही हे जे LED ब्लिंक होत आहेत ते इझिली दिसतील आणि एक अलर्ट मिळेल त्यांना की आता ही समोरची गाडी उजव्या बाजूला वळणार आहे आणि त्या पद्धतीने ते रस्ता देतील. तर याच्यामुळे नक्कीच काही प्रमाणात अपघात टळू शकतात. तर ही कल्पना मला अशा पद्धतीने सुचली आणि हा शोध लावला मी. त्याचबरोबर याचा पेटंट देखील मी घेतलेला आहे आणि सांगायलाही आनंद वाटतो की हे माझं 10वं पेटंट आहे. अंकिताचं हे संशोधन इथवरच थांबलं नाही, तर तिनं केलेल्या संशोधनाची आणि तिच्या बुद्धिमत्तेची दखल थेट माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी देखील घेतली. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते अंकिताचा गौरवही करण्यात आलाय. या मराठमोळ्या महिला रँचोनं इनोव्हेटिव्ह स्टेपलरचा शोध लावलाय. स्टेपलर मधल्या पिना संपत आल्या की आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच अंकितानं त्या पिनांच्या शेवटी एक रंग दिला, ज्यामुळे त्या पिना संपण्याआधीच आपल्याला दिसू शकतात. शिवाय पेट्रोल चोरी रोखण्यासाठी मशीनमधून येणारं पेट्रोल थेट गाडीत न जाता पारदर्शक भांड्यात येऊन तितकंच लिटर पेट्रोल आपल्याला मिळेल, यासाठी अंकितानं आधुनिक पेट्रोल पंपाचं संशोधन केलंय. त्यानंतर कांदा कापण्याचं आधुनिक मशीन, वाऱ्यावर चालणारं मोबाईल चार्जर, भांडी धुण्यासाठी केमिकल मुक्त हर्बल उत्पादन, ग्रामीण आणि दुर्गम भागात टीव्हीवरील चित्र स्पष्ट दिसण्यासाठी आधुनिक अँटिना, आधुनिक आणि विद्युत विरहित व्यायामांचं यंत्र, उंच डोंगरावरून उतरण्यासाठी गुरुत्वाकर्षण आणि त्याचा वापर करून विजेशिवाय चालणारी खुर्ची, तसंच आरोग्याच्या दृष्टीनं घातक असलेल्या घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्यांना पितळेचा मुलामा देऊन केलेलं संशोधनाचं पेटंटही अंकिताच्याच नावावर आहे. माझ्या मुलीने अंकिताने वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 10वीत असतानाच पहिलं पेटंट घेतलं होतं. त्यासाठी तिला आपले माजी राष्ट्रपती थोर संशोधक डॉक्टर APJ कलाम यांनी स्वतः आमंत्रित करून तिचा सत्कार केला होता. तिला नॅशनल अवॉर्ड दिलं होतं आणि त्या परिसस्पर्शानेच तिच्यात एक ती स्फूर्ती जागृत झाली. त्यानंतर तिची विचारशक्ती जागृत झाली आणि तिने प्रत्येक साध्या प्रॉब्लेम्सवर विचार करत आत्तापर्यंत 9 पेटंट्स रजिस्टर केलीत आणि आता हे 10वं पेटंट आहे. तिच्या संकल्पना अगदी छोट्या आहेत परंतु त्या फार मोठ्या उपयोगाच्या आहेत. ते समाजाला उपयोगी पडणारे असे शोध तिने लावलेले आहेत आणि याच्यातून इतर लोकांनाही स्फूर्ती मिळते. ती बऱ्याच लोकांसाठी मदतही करते आणि आपण म्हणतो की सध्याची तरुण पिढी काही करत नाही किंवा काही ऐकत नाही, तर तसं नाही आहे. सध्याची पिढीमध्ये खूप टॅलेंट आहे, खूप त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती आहे. फक्त आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना इन्स्पायर केलं पाहिजे. अशा रीतीने आपल्या भारत देशात अनेक संशोधक घडू शकतील. आपल्याकडे संशोधनात फारसा रस घेतला जात नाही, उलट त्याकडे अनेक बुद्धिमान विद्यार्थी देखील पाठ फिरवतात आणि त्याचमुळे क्षमता असूनही संशोधन क्षेत्रात काम होताना दिसत नाही. पण अंकिता मात्र त्याला अपवाद ठरली आहे आणि त्याचमुळे तिच्या संशोधनाला, तिच्या चिकाटीला, मेहनतीला न्यूज 18 लोकमतचा सलाम. पिंपरीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंगरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत.